नमस्कार. आज आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे त्वरण आणि गुरुत्वीय त्वरण आपण याला मराठीमध्ये म्हणूया. हे गुरुत्वीय त्वरण आपण पृथ्वीच्या संदर्भात पाहणार आहोत. हे पाहण्याआधी ॲक्सेलरेशन म्हणजेच त्वरण हे काय असतं? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे बदलणारा वेग भागिले वेळ. बदलणारा वेग म्हणजेच फायनल शेवटचा वेग मायनस इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग भागिले टाईम. आता ही जी वेलॉसिटी आहे त्याचं पण सूत्र आहे डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे अंतर भागिले वेळ परत डिवायडेड बाय टाईम. हेच आपण फॉर्म्युला सूत्र ह्या पद्धतीने लिहिलं. हे जे मधील जे डिवाइडचं साईन आहे ते आपण ह्या पद्धतीने केल्याच्या नंतर हेच सूत्र अशा पद्धतीने होतं. पुढे हे जे डिवाइडचं साईन आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर इथं इनवर्स क्रिया होते. म्हणजे हा जो खाली आहे तो न्यूमरेटरच्या जागी जातो आणि न्यूमरेटरच्या जागी तो डिनॉमिनेटरच्या जागी येतो. नंतर पुढे वरच्याचा वरती गुणाकार होतो. टाईम खालच्याचा खाली गुणाकार झाल्याच्या नंतर टाईमचा स्क्वेअर झाला. आता डिस्टन्सचं युनिट आहे मीटर आणि टाईमचं युनिट आहे सेकंड. म्हणजे एक्सेलरेशनचं जे युनिट आहे म्हणजे जे SI युनिट आहे ते होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच G हे सूत्र कशा पद्धतीने तयार झालं ते आपण पाहणार आहोत. हे सूत्र जे तयार होतं हे तयार होण्यामध्ये न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. न्यूटनचा सेकंड लॉ आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. यामध्ये एक्सेलरेशन आहे. हे एक्सेलरेशन आपण ग्रॅव्हिटीच्या संदर्भात पाहणार आहोत म्हणूनच त्याला आपण या ठिकाणी स्मॉल g म्हणजे F इज इक्वल टू m इंटू g. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं हे सूत्र आपण पाहिलेलं आहे. याला आपण इक्वेशन 1 मानलं. न्यूटनचा सेकंड लॉचं सूत्र आहे F इज इक्वल टू m इंटू g. हे दोन्ही हा F आणि हा F हे दोन्ही एकमेकांना इक्वल आहे. म्हणजेच हे आणि हे सुद्धा दोघं एकमेकांना इक्वल होतील, सारखे होतील. आता आपण mg Fच्या जागी मांडलं आणि हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सूत्र त्याच्या दुसऱ्या बाजूला मांडलं. या ठिकाणचा जो m आहे तो मल्टिप्लाय आहे. पलीकडे गेल्याच्या नंतर तो डिवाइड झाला. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सूत्रातून ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सूत्र आणि न्यूटनचा सेकंड लॉ यातून आपल्याला ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी भेटली. ती भेटली Gm अपॉन r स्क्वेअर. म्हणजे आपली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुरुत्वीय त्वरण हे फक्त आणि फक्त m कॅपिटल M म्हणजे ज्या प्लॅनेटची ग्रॅव्हिटी आपण विचारात घेणार आहोत फक्त त्याच्याशी संदर्भात आहे. ज्या वस्तूचं ॲक्सेलरेशन होणार आहे, जी स्मॉल वस्तू जी आहे त्याचं जे ॲक्सेलरेशन होणार आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटी डिपेंडंट नसते. ग्रॅव्हिटी ही मास ऑफ द अर्थ किंवा मास ऑफ द प्लॅनेट त्याच्याशीच संबंधित असते आणि ते दोघेही एकमेकांना डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणजे मास जर वाढलं
तर ग्रॅव्हिटी वाढते. आणि हाच जी आर स्क्वेअर म्हणजे जे प्लॅनेट आहे त्याच्या केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते जर वाढलं तर ग्रॅव्हिटी ही कमी होते. ते अंतर जर कमी झालं तर ही ग्रॅव्हिटी वाढते. म्हणजे जी आणि आर हे दोघं एकमेकांना इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे. एक जर वाढला तर दुसरा कमी होतो. आता आपण ही जी व्हॅल्यू आहे जी पृथ्वीवरती एखादी कोणतीही वस्तू ही कोणत्या पद्धतीने ॲक्सलरेशन करते किंवा तिची जी व्हॅल्यू काय असते ते आधी आपण पाहूया. आता या ठिकाणी एक चेंडू आहे, ही पृथ्वी आहे. पृथ्वीवरून चेंडू हा वरून खाली येतोय. पहिल्या सेकंदाला त्या चेंडूचा वेग आहे म्हणजे ॲक्सलरेशन आहे 10. तेच दुसऱ्या सेकंदाला दुप्पट झालंय. 10 + 10 20 झालेलं आहे. तिसऱ्या सेकंदाचा तो जो वेग आहे तो 30 म्हणजे 30 झालाय. आणि चौथ्या सेकंदाचा त्याचा जो वेग आहे तो 40 म्हणजे 40 झालाय. म्हणजे वरून एखादी गोष्ट पृथ्वीच्या दिशेने येत असताना तिचा वेग 10ने वाढत जातो. 10 मीटर/सेकंद स्क्वेअरने वाढत जातो. तर जी वस्तू आपण पृथ्वीवरून वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेस हाच पृथ्वीचं त्वरण किंवा ॲक्सलरेशन हे 10ने कमी होतं. पहिल्या सेकंदाला 10ने कमी झालं तर दुसऱ्या सेकंदाला तेच ॲक्सलरेशन 20ने कमी झालं. तिसऱ्या सेकंदाला तेच ॲक्सलरेशन 30ने कमी झालं. याला आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे म्हणू शकतो. आता ही जीची व्हॅल्यू 10 कशी आली ते आपण ह्या सूत्रानुसार पाहूया. सूत्र आहे G = Gm/r². जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तो आपल्याला माहीतच आहे. 6.67 × 10⁻⁻11 Nm²/kg². हे आपण ह्या पद्धतीनेही लिहू शकतो. 6.67 / 10⁻11. आता ही पॉवर डिवायडेडमध्ये आहे. ही जर वरच्या बाजूला म्हणजे ह्या 6.67 बरोबर जर मल्टिप्लिकेशन झाली तर ती पॉवर मायनस होते. मास ऑफ द अर्थ तेही फिक्स आहे. 6 × 10⁻24 किलोग्रॅम. अर्थचा रेडियस पृथ्वीचा रेडियस तो आहे 6.4 × 10⁻6 मीटर. ह्या सूत्रामध्ये ह्या सर्व किमती आपण ठेवल्या. त्यानंतर आपण ह्या 10⁻⁻11 आहे आणि ह्या 10⁻24 आहे. 10 कॉमन घेतला आणि ह्या पॉवरचे आपण प्लस ॲडिशन केली. ॲडिशन केल्याच्या नंतर ती 13 आली. कारण एकाचं चिन्ह मायनस आहे, एकाचं चिन्ह प्लस आहे. जरी ॲडिशन करत असेल तरी कारण एक चिन्ह मायनस असल्यामुळे या ठिकाणी मायनस ही क्रिया झाली आणि 13 हे त्याची पॉवर आली. खालचा जो रेडियस आहे 6.4 × 10⁻6 तो आपण ह्या पद्धतीने लिहिला. तिथे पण 10⁻6 दुसऱ्या 10⁻6 ते आपण ह्या पद्धतीने लिहून त्याची पॉवर आली 12. आता 10ची ही जी पॉवर 12 आहे त्याला आपण वरच्या बाजूला घेतल्याच्या नंतर ती पॉवर मायनस होते. ती पॉवर मायनस झाल्याच्या नंतर पुढे
हे जे पॉवर 13 प्लस -12 यांचं जे ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनमध्ये 13मधून 12 कमी झाल्याच्या नंतर 1 राहतो. तर 10ची पॉवर 1 म्हणजे 10च. आता हे आपण ह्या पद्धतीने जसं आहे तसं मांडून घेतलं. आता आपल्याला याचे पॉईंट्स काढायचे आहेत. 6.67 पॉईंट नंतर 2 नंबर आहेत. मग याचा पॉईंट काढण्यासाठी आपण खालच्या डिनॉमिनेटरमध्ये 100 ॲड केलं म्हणजे 1 वरती 2 झिरो. कधीही आपण पाहतो की पॉईंट नंतर जर 2 नंबर असेल तर डिनॉमिनेटरमध्ये आपण 100 ॲड करतो. आता खाली जो डिनॉमिनेटरमध्ये आहे 6.4 त्याचाही पॉईंट जर काढायचा असेल तर वरच्या बाजूला आपण 10 मल्टिप्लाय केला. दुसरा 6.4 त्याचाही आपल्याला पॉईंट काढायचा जर असेल तर वरच्या बाजूला आपण 10 मल्टिप्लाय केला. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लाय केल्याच्या नंतर त्याचे पॉईंट्स हे निघून जातात. आता या ठिकाणी पुढे वरती 6 आहे, खाली 64 आहे. दोघांनाही 2ने भाग जातो किंवा डिवाइड होतो. याला 2ने भाग गेल्याच्या नंतर 3 राहतो. खालच्या 64ला 2ने भाग गेल्याच्या नंतर 32 राहतो. पुढे 10च्या बाबतीतही तसंच. 10ला 2ने भाग दिल्याच्या नंतर वरती 5 राहतो आणि त्याच 2ने खालच्या 64ला भाग दिल्याच्या नंतर 32 राहतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण जर डिवाइडच्या याच्यामध्ये वरच्या संख्येला जर एखाद्या संख्येने भाग देत असेल तर त्याच संख्येने आपल्याला खालीलपैकी कोणत्याही एका संख्येला भाग द्यावाच लागतो. पुढे या ठिकाणी 100 आहे. 100मधील 1 झिरो ह्या 10मधील झिरोला कॅन्सल झाला. दुसरा झिरो दुसऱ्या 10मधील झिरोला कॅन्सल झाला. आता या ठिकाणी 667 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 अपॉन 32 इंटू 32 ह्या दोघांचा गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला मिळालं 10,005. 32 इंटू 32चा गुणाकार केल्याच्या नंतर मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला मिळालं 1024. आता ह्या 1024ने आपल्याला 10,005ला डिवाइड करायचे. डिवाइड केल्याच्या नंतर जे उत्तर येतं ते येतं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याला आपण सोप्या भाषेत 10 इंटू 10 मीटर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी 10 का घेतला बरं? पॉईंट नंतर 7 5पेक्षा मोठा नंबर असल्यामुळे आपण पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे त्याच्या पुढचा अंक लिहिला तरी चालतो. म्हणून 9.77च्या जागी आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही लिहितो. आता आपण हे यावरती हे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं रफ वर्क सोप्या पद्धतीने कसं केलेलं आहे ते आता आपण पाहूया. या ठिकाणी पहा 667 मल्टिप्लाय बाय 15. 5ने मल्टिप्लाय करताना पहिल्यांदा 5ने 7ला मल्टिप्लाय केला 35 आलं. त्यातलं 5 या ठिकाणी जो 10च्या घरातला आहे तो हातच्याच्या ठिकाणी जाईल. पुढच्या 5ने परत 6ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 30 आलं. 30मध्ये वरचा जो हातचा 3 आहे तो मिळवला 33 आला. त्या 33मधला 3 या ठिकाणी घेतला आणि दुसरा 3 हा हातच्याच्या जागी गेला. परत 5ने 6ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर
30 आलं. 30मध्ये तो हातचा मिळवल्याच्या नंतर 33 आला. पुढे 1नेही अशाच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लाय करायचे, पण 1 हा 10च्या घरात असल्यामुळे युनिटच्या घरामध्ये आपण आधी 0 दिला. 1ने 7ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 7 येतात. 1ने 6ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 6 येतात. पुढे 1ने दुसऱ्या 6ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 6 आले. त्यानंतर यांची ॲडिशन आली 10,500. सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या पहिली दुसरीची गणितं आहेत. आपण जे मॅथमॅटिकल ऑपरेशन किंवा सायन्समधील ही जी संकल्पना शिकत आहोत, या संकल्पनेमध्ये पहिली दुसरीची कॅल्क्युलेशन्स किती उपयोगी पडतात ते पहा. आत्तापर्यंत आपण हे सोडवत असताना ज्या ज्या स्टेप्स आपण वापरलेले आहेत, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी, ह्या एवढ्या सोप्या स्टेप्स आहेत. एवढं सोपं असतं. त्याच पद्धतीने आपण हे 10,500 आणि 1,024 यांचं डिव्हिजन पाहूया. यांचं डिव्हिजन करताना अगदी सोपी पद्धत. 1,024ने मला 10,005ला डिवाईड करायचे. मी काय करेल, 1,024चा टेबल तयार करेल. तो टेबल अगदी मी 0पासून तयार केला आहे. 1,024 इंटू 0 म्हणजेच 0. त्यानंतर पुढं हा मी टेबल तयार केलेला आहे. आता हा किती 4 अंकी नंबर आहे, तर पहिला 4 अंकी नंबर आहे 1000. हा नंबर यापेक्षा छोटा असल्यामुळे 0चा भाग गेला. याला 0ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 0 येतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो मी 0 वरती लिहिला आणि जे उत्तर आलं ते 0 मी या 1000मधून मी मायनस केले, तर खाली परत 1000 राहतात. आता पुढचा नंबर, ह्या स्टेपला मी पुढचा कितीही नंबर असेल तर त्यातला फक्त एक नंबर मी खाली घेऊ शकतो. पुढचा नंबर आहे 5, तो मी खाली घेतला. तर खालचा आता नंबर झाला आहे 10,005. हा नंबर या टेबलमध्ये आहे का, तर ह्या टेबलमध्ये नाही. पण त्यातून मायनस होणारा त्यापेक्षा छोटा जो नंबर आहे तो आहे 9,216. म्हणजे या संख्येने मी जर 9ला मल्टिप्लाय केलं तर एवढं भेटतात. ज्याला मी मल्टिप्लाय करतो तो मी वरती लिहिला आणि जे उत्तर आलं ते मी यातून मायनस केल्याच्या नंतर मला जो नंबर आला भेटला तो 789. हा नंबर हा यापेक्षा तर छोटाच आहे. 1024पेक्षा छोटा असल्यामुळे मी इथे पॉईंट दिला. पॉईंट दिल्याच्या नंतर मी याच्यावरती 0 घेऊ शकतो, कारण वरती आता नंबर शिल्लक राहिलेले नाहीत. नंतर हा नंबर या टेबलमध्ये आहे का, तर आहे. हा नंबर नाही, पण यापेक्षा छोटा नंबर आहे 7,168. हा नंबर मात्र या टेबलमध्ये आहे. म्हणजे याने मी 7ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तो नंबर येतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो मी वरती लिहिला आणि जे उत्तर आलं ते मी यातून मायनस केल्याच्या नंतर मला पुढे भेटले 722. परत मी त्यावर 0 घेतल्याच्या नंतर ही संख्यासुद्धा ह्या टेबलमध्ये नाही, पण त्यातून मायनस होणारी जवळचा नंबर हा आहे. म्हणजे 1024ने जर 7ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तो येतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो मी वरती लिहितो आणि मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे उत्तर आलं ते मी त्यातून वजा केल्याच्या नंतर खाली 52 आलं. पुढेही मी अशाच पद्धतीने सोडू शकतो, पण एवढं उत्तर मला पुरेसं आहे. ह्या पद्धतीने देण्याचा उद्देश एकच की ह्या पहिली दुसरीच्या स्टेप्स आहेत. एवढंच की पहिली दुसरीमध्ये जे डिव्हिजनची जी गणित असतात ती 1 डिजिट नंबर किंवा 2 डिजिट नंबर, इथे फक्त डिजिट वाढलाय, परंतु भागाकाराचा पॅटर्न किंवा डिवाइडचा पॅटर्न हा तोच आहे. ह्या पद्धतीने जर आपण
व्यवस्थित पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केले तर कितीही मोठं गणित जरी असेल, कॅल्क्युलेशन असेल, तर ते आपण अगदी उत्कृष्टरित्या करू शकतो. थँक यू सो मच.